अपर्णास किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। आणि आज तुम्हाला एक स्पेशल डिश शिकण्यासाठी स्पेशल व्यक्तीला मी बोलवलेलं आहे। पूजा शिंदे ही बिर्याणी एक्सपर्ट आहे। प्रत्येक वेळेला तिचे बिर्याणीत नंबर येतात आणि अशी ही तिने मस्त शाही पडदा बिर्याणी केलेली आहे। बघा, दिसते ही छान आणि लागते ही मस्त एकदम। वा, काय बिर्याणी झाली पूजा। तर आज ही बिर्याणी शिकवण्यासाठी आपण या माझ्या मैत्रिणीला पूजाला बोलवलेलं आहे आणि तिची स्पेशालिटी। तू पूजा बिर्याणीची ऑर्डर घेतेस का ग? हो ना। कुठल्या कुठल्या बिर्याणीच्या घेते? व्हेज नॉन व्हेज, व्हेज डिश, नॉन व्हेज डिश सर्व। बघा, तर तुम्हाला पाहिजे असेल तर तिला ऑर्डर ही नक्की करा। तर आपण आता बिर्याणी करण्यासाठी काय काय तयारी करायची ते पाहूया। काय साहित्य घ्यायचंय आपल्याला? स्टार्टिंगला पहिला डो तयार करायचा आहे, बेस तयार करायचा आहे। वर जे कव्हर केलेलं होतं त्याच्यासाठी आपल्याला डो तयार करायचा आहे। त्यासाठी आपण इथे मैदा घेतलेला आहे। हा साधारण 2 कप तिने सांगितला मला। मी तिला आधी थोडी तयारी विचारली होती। इथं आपण चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपण बेकिंग पावडर अर्धा चमचा मैद्यामध्ये ही घालायची। आता आणखीन काय घालायचं ग? दही। दही किती घालायचंय? अर्धा चमचा। अर्धा? थोडासा जरी, 1 चमचा जरी घातला चमचा भर। 1 चमचा असा मोठा दही घातलेला आहे की हे वरचं सुद्धा खुसखुशीत आणि टेस्टी व्हावं। त्यासाठी आपण हे सगळं, हे साधारण नॉर्मल आपण कणिक मळतो तसंच मळायचंय ना। थोडंसं तूप पण घालायचंय। पण जसं नान रोटी खातो त्या प्रकारे हा आपण वरचा बेस तरी खाल्ला तरी चालतो बिर्याणीचा। हा राईस करण्यासाठी बघ मी हे तांदूळ घेतले, हे बरोबर आहेत का? बरोबर। कारण दिल्ली राईस किंवा बासमती असा चांगल्या क्वालिटीचा आपल्याला तांदूळ लागतो मुख्य। आम्ही असे 2 कप तांदूळ घेतलेले आहे आणि हे आपण स्वच्छ 2 वेळेला धुवून घ्यायचे आहेत। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही क्लिक करा। इकडे आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे। पाण्यामध्ये काय घालायचं आहे? आपण हा खडा मसाला घालायचा। पाण्यामध्ये खडा मसाला म्हणजे दालचिनी, लवंग आणि मिरी असं घेतलेलं आहे। आणि आलं लसूण पेस्ट पण थोडी घालायची का पाण्यामध्ये? अर्धा चमचा। म्हणजे भाज्यांमध्ये घालायची आणि यामध्ये घालायची की आपलं जे राईस आहे त्याला फ्लेवर छान येतो। अच्छा, तांदळाला फ्लेवर छान येतो। आणि मीठ ही घालायला लागतं आपल्याला। आपण 1 चमचा तूप घालायचं। तूप घालायचं का? घाल। पूजाची स्पेशल बिर्याणी आहे ही। तिचा पहिला नंबर नेहमी बिर्याणी मध्ये येतो। आता हे झालेलं आहे। आपण साधारण चौपट पाणी घेतलं होतं तांदळाच्या हे करताना ना। आणि हा राईस बघा अर्धा कच्चा झालेला आहे। 60% आपल्याला कुक करायचा। अच्छा, 90% कुक करायचं नाही, कारण का ऑलमोस्ट आपल्याला त्या बेस मध्ये जो राईस आहे तो कुक करायला लागणार आहे। अच्छा, म्हणून आपल्याला 60% कुक करायचं। दालचिनी आहे, 5-6 लवंग आहेत। हा राईस असाच ठेवायचा, झाकायचा नाहीये। तर आता साहित्य काय काय घ्यायचं आहे ते सांगूया आपण सगळ्यांना। बघा, तर आता आपण यासाठी काय काय घेतलंय तर हे मिक्स भाजी आहेत आपल्या। मिक्स भाजी आहे। त्याच्यामध्ये फ्लॉवर आहे, गाजर आहे, बीन्स आहे, त्यानंतर काजू आपण तळून घेणार आहे। त्यानंतर काय आहे, केशर गरम दुधात आपल्याला भिजत घालायचंय। इथे मी गरम दूध ओतते यामध्ये। हा मसाला आहे, लवंग, मिरी, दालचिनी, धने जिरे पावडर, नंतर कोथिंबीर, पुदिना आहे, इथे काजू आहेत आणि हे आपल्याला आलं लसूण पेस्ट आहे, मीठ आहे, तूप आहे। पहिल्यांदा आपण ह्या भाज्या तळून घ्यायच्या। धुवून सुकवल्यात मी, या तळून घेऊया आपण। रेग्युलर बिर्याणी किंवा आपली आणि अनोळखीच बिर्याणी असणार आहे ना ही। वेगळ्या पद्धतीची बिर्याणी असणार आहे एकदम। म्हणून तर तुझा पहिला नंबर येतो। आणि सगळं मार्गदर्शन आमच्या मॅम कडूनच मला मिळालेलं आहे। थँक्यू। चौकोनी पाव किलो पनीर एवढं लागणार आहे? नाही, आपण थोडंसं यातलं यूज करूया। म्हणजे साधारण 100 ग्रॅम पनीर आपण घेतलेलं आहे यासाठी। हे आपल्याला पनीर आहे ते जास्त कुक करायचे नाही, ते हार्ड होतात ना। सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला मीडियम मध्येच कुक करायचं। भरपूर टिप्स पूजा आपल्याला देते मध्ये मध्ये। आणि कमेंट्स मध्ये सांगा मात्र तुम्हाला बिर्याणी आवडते का, कशी आहे।
काजूही आपण तळून घेतो. आता आपण बघा पनीर तळलेलं, काजू तळून घेतलेले आणि भाज्या हे सगळं यामध्ये घालायचं आहे. आता आणखीन काय घालायचं पूजा? हे घातल्यानंतर आता आपण सगळं फ्राय केलेला कांदा घालायचा. हा, फ्राय केलेला कांदा घालायचा. त्यानंतर इथे धने जिरे पावडर, त्यानंतर लवंग मिरे दालचिनी वेलदोडा पावडर, त्यानंतर आले लसूण पेस्ट 1 चमचा, मिरच्या वाळलेल्या आपण घेतलेले आहे, आणि हा विकतचा बिर्याणी मसाला 1 टीस्पून, त्यानंतर पुदिना थोडा बारीक कट केलेला आणि कोथिंबीर हे सगळं आपण घातलं. मीठ घातलेलं आहेच, परत थोडं घालू. त्यानंतर आपण इथे दही घालायचं आहे सगळं. साधारण हे मी 1 मोठी वाटी भरून एवढं दही घेतलेलं आहे. आता हे आपण सगळं एकत्र करून त्यात आपण तूप राहिलेलं होतं, तूप आपण यूज करू. तूप घालायचं. अच्छा, तेल किंवा तूप ह्यात यूज केले की टेस्ट खूप छान येत लागते. पूजा आता पुढची स्टेप काय आहे आपली? आपण आता तूप घालायचं. तूप घालायचं. साधारण हे मी पाव वाटी, आणि तुपामध्ये आपण ह्या मिरच्या घालायच्या. तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं, म्हणजे कलर चांगला येतो त्यासाठी. साधारण मी ही अर्धा टीस्पून घेतलेली आहे. आणि आता या भाज्या घालायच्या. आता किती वेळ होऊ द्यायचं? 10 मिनिटं आपण त्याला कुक करूया. आता हे आपण 10 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. त्याला मग थोडीशी ग्रेव्ही सुटेल. ग्रेव्ही सुटली की आपल्या राईसला ना फ्लेवर छान येईल आणि टेस्ट छान येईल. हे आपण असं आता झाकूया. बारीक गॅसवरती आपण करायचं आहे. अशा छान छान रेसिपीसाठी पाहत रहा अपर्णाज किचन. दही मात्र चांगलं पाहिजे, याला फ्रेश दही पाहिजे. अगदी 5च मिनिटामध्ये हे मिक्स व्यवस्थित झालेले आहे. आपण लगेच आता गॅस बंद करायचा आहे. आपण आता पुढची प्रोसिजर करत आहे. इथे आपण हे मळलेलं मगाशी मळून ठेवलेला मैदा आहे तो घेतलेला आहे. त्यानंतर ही कढई घेतली आपण, अशी तुम्ही कोणती घेऊ शकता. मी नॉनस्टिक घेतली. त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे. आपण आता हे लाटून घ्यायचं आहे. थोडंसं जाड लाटायचं का? थोडं आपण इथे पीठ लावूया. थोडी पारी मोठीच लाटायची, कारण का आपल्याला त्याला जाड लाटायची. असं करून घ्यायचं. पहिला हा जो सेंटर आहे हा मधोमध आपण असा ठेवायचा. हा मधोमध बघा ती कशी लावतीये ते, बरोबर त्याचे 4 भाग करून. आता आपण पहिल्यांदा काय घालायचं आहे? पहिला आपल्याला कांदा घालायचा. सगळा कांदा घालायचा का? नाही, थोडासा. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप घालायचं आहे. हे लेयर्स द्यायचे आहेत. अच्छा, थोडंसं आपण. त्यानंतर आपण पनीर घालायचं आहे. अरे वा. थोडंसं काजू घालायचं. आता अशी भाजी घातली. अच्छा, काजू आणि भाज्या घालायच्या आहेत. किती घालायच्या भाज्या? बस. अशी ही लेयर केलेलं आहे आपण आता. अच्छा, आता केशर, प्युअर काश्मीरी केशर आहे हे, चांगलं दुधामध्ये घालून चांगलं खोलून घेतलंय. परत कांदा घालायचा. परत आपण असा थोडासा कांदा घालायचा. परत आपल्याला पनीर घालायचं. पूजा, थँक्यू सो मच. इथे येऊन तू इतकी छान आमच्या सगळ्या व्ह्युअर्सना, व्हिडिओ बघणाऱ्यांना रेसिपी दाखवती आहेस. तर नक्कीच त्यांना तुझी रेसिपी आवडेल. सगळी भाजी आता वर घालायची आहे. हे आपण सगळी व्यवस्थित याने घालूया. साधारण आपली अर्धा किलोची ही बिर्याणी झालेली आहे. आता हे परत सगळं आपण व्यवस्थित स्ट्रेच करून
मैदा का घ्यायचा हे आत्ता मला कळलं, कारण आपण मोस्टली कणिक वापरतो ना. हा, एक एक आपल्याला असा डो उचलून ना म्हणजे stick करायचं. अच्छा. बघा असं हे व्यवस्थित लावून झालेलं आहे. पडदा बिर्याणी ओरिजिनल काय असते आणि अगदी पडदा बिर्याणी मला वाटते जागतिक कीर्तीची आहे, हो. की सगळीकडे फेमस आहे. 10 मिनिट आपण बेक करायची, बारीक गॅसवरती मस्त अशी त्याला वाफ येऊ द्यायची. बघा 10 मिनिट झालेले आहे आणि आता हे वरती मी हात लावते बघा, अगदी हे व्यवस्थित शिजलेलं आहे. म्हणजे आता हे पटकिनी उलटायचंय. हा, असं हे आपण उलटलं आणि पुन्हा थोडा वेळ हे असंच झाकण याच्यावर ठेवायचं आणि एक किती पुन्हा 5-10 मिनिटं ठेवलं तरी 5 चालेल मिनिट आपल्याला हे हा. ठेवायचं आहे. प्रोसिजरला गॅस पूर्ण बारीक होता, सुरुवातीलाही आणि आत्ताही. 10 मिनिट झालेले आहेत आणि आता आपली बिर्याणी रेडी आहे. बघा ही कशी खायची असते तर आपण सुरीनी कापून त्यामध्ये आपण डिश मध्ये घेऊन मग खायची. तुम्ही सुरुवातीला पाहिलंच आहात तर नक्की करून पहा. व्हेज पडदा बिर्याणी. आणि पूजा तू इथे येऊन मला दाखवलीस सगळ्यांना, तर तुझे खूप खूप मी आभार मानते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच की मला पण यांनी इन्व्हाइट केलं कुकिंगसाठी, बनवण्यासाठी. त्याच्यामुळे मी मॅमचं खूप खूप आभार आहे. त्यांचंच मी मार्गदर्शन घेऊन आता इथपर्यंत आलेली आहे. आणि माझं पण लवकरात लवकर पूजा रेसिपी किचन हे चॅनल चालू होत आहे युट्यूबला, की असा मॅडमला जसा सपोर्ट दिला तसं मला पण सपोर्ट द्या. खूप ऑर्डर ही ती घेते, तुम्हाला नंबरही तिचा देणार आहे.